विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पदभरतीबद्दल मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. गव्हर्नमेंट एक्झामच्या आणि जाहिरातींची कोणती अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही, तर सर्वांनी सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत एकूण 1300 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. याच्यामध्ये गट अ, गट ब, गट क आणि गट ड सर्व 10वी पास पासून पदवीपर्यंत वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत. याच्यामध्ये खूप वेगवेगळी शिपाई, सुरक्षा रक्षक, वाहन चालक, नाईक अशी असंख्य वेगवेगळी पदे असणार आहेत. तर या प्रत्येक पदानुसार किती जागा भरल्या जाणार आहेत, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक या ठिकाणी बघू शकता 17 डिसेंबर 2025. मत्स्य व्यवसाय विभागातील पदांचा आढावा, सुधारित आकृतिबंध निश्चित करणे आणि लवकरच या ठिकाणी ही प्रोसेस जाहिरात लवकरच प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल. तर याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे, कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे, डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रस्तावना कृषी व पदुम विभागाच्या बघू शकता प्रशासकीय नियंत्रणाखालील व आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधिपत्याखालील मत्स्य व्यवसाय विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेतील सर्व पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याचा या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन होता. यांनी म्हटलेलं आहे. तर रोजी कधी तर 13/10/2025 ला एक बैठक झालेली आहे. त्याच्यामध्ये आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे. आता संपूर्ण जी माहिती सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. मेन जो पदे आहेत, किती पदे आहेत, किती भरली जाणार आहेत, डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी एकूण किती 1397 पदे भरली जाणार आहे. ज्याच्यामध्ये या ठिकाणी 1059 पदे जी असणार आहे, परमनंट पदे असणार आहे, गव्हर्नमेंट पदे असणार आहे आणि कंत्राटी पद्धतीने म्हणजेच या ठिकाणी बाह्य स्रोताद्वारे 338 पदे भरली जाणार आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी हे बीजेपी सरकार कायमची या ठिकाणी भरती मोठ्या प्रमाणामध्ये काढतात. 2023 प्रमाणेच आता 2026 मध्ये प्रत्येक विभागाची जाहिरात येणार आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी गट ड ची पदे भरली जात आहेत. ते पुढे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. याला कोणीही सध्या विरोध करत नाहीत. ठीक आहे. आता जे महत्त्वाचे पॉइंट आहे, कोणत्या पदाला किती जागा असणार आहे, हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा एक लक्षात घ्या. आता जी ही पदे मी दाखवत आहे ना, बघू शकता ही झूम आउट कमी ही या ठिकाणी सर्व गट अ ची पदे असणार आहे. कारण ही सरळ सेवेअंतर्गत भरली जात आहे. आयुक्त, मत्स्यालय वगैरे ही सर्व गट अ ची पदे आहेत. ही सरळ सेवेअंतर्गत भरली जाणार नाही. परंतु तुम्ही रिक्त जागा वगैरे इथे पुढे 1 मिनिट इथे पुढे हे सर्व बघू शकता. याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून घ्या. ठीक आहे. बघू शकता. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे मी सांगत बसणार नाही किती जागा आहेत. कारण ही जी पदे आहेत ना, सरळ सेवेअंतर्गत भरली जाणार नाहीत. हे बघू शकता. हे गट क ची देखील आहेत. याच्यापैकी सॉरी गट ब ची आहेत. याच्यापैकी काही पदे या ठिकाणी भरली जाऊ शकतात सरळ सेवेअंतर्गत. काही पदे या ठिकाणी पदोन्नतीने भरली जातात. हे बघू शकता. तर सर्वात महत्त्वाचे सरळ सेवेने आपली जी भरलेली जाणारी पदे आहेत, ती आहेत या ठिकाणी बघू शकता. ही देखील गट ब ची पदे आहेत. आपण फक्त गट क ची पदे बघणार आहोत. तर बघू शकता किती सर्वात जास्त जी जागा असणार आहे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी याची 353 पदे असणार आहेत. पेमेंट या ठिकाणी येते बघू शकता. आणि त्याच्यानंतर असणार आहे जास्त पदे जर विचारात केलं वरिष्ठ लिपिक 107 पदे आणि कनिष्ठ लिपिक 201 पदे ही जास्त पदे असणार आहे. त्याच्यानंतर सांख्यिकी अन्वेषक याचं या ठिकाणी हे पद हे 10वी पासवरती पद असणार आहे. कारण याच्याने ते दुसरे एक ठिकाणी सांख्यिकी विभाग आहे, कोणता तरी विभाग होता. त्याच्यामध्ये सांख्यिकी अन्वेषक जे पद होतं ना, ते पद 10वी पासवरती होतं. ही देखील 10वी पासवरती पदे असण्याची शक्यता आहे. लवकरच ते समजेल. जाहिरात कधी येईल हे देखील डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी तुम्ही पदे वगैरे येते आणि जागा बघू शकता. त्याच्यानंतर मत्स्य क्षेत्र प्रगणक 20 जागा आणि मत्स्य क्षेत्र गणक तांत्रिक येथे 72 जागा. अशा प्रकारे गट क ची एकूण 793 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. आता या ठिकाणी बघू शकता गट ड चे पदे बघू शकता. गट ड ची ही पर्मनंट पदे कोणकोणती असणार आहे? बघू शकता मत्स्यालयपाल याच्यामध्ये या ठिकाणी 16,600 ते 52,000 पेमेंट असणार आहे. 9 पदे ही गव्हर्नमेंटची गट ड ची पदे असणार आहेत. नाईक हे पद असणार आहे 2 जागा आणि बघू शकता रोनिओ चालक येथे 1 जागा असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे गट
की गट ड ची 12 पदे भरली जाणार आहे. किती? गट ड ची 12 पदे आणि गट क ची 793 पदे भरली जातील आणि पर्मनंट जी या ठिकाणी बाह्य यंत्रणे म्हणजे कंत्राटी पद्धतीने किती पदे भरली जाणार आहेत हे बघू शकता. अ, सह आयुक्त मत्स्य व्यवसाय बघू शकता. इथे 2 जागा आणि इथं पगार वगैरे त्यांचा बघू शकता. विधी अधिकारी 1 जागा. हे तुम्ही सर्व बघून घ्या. इथं जास्त पदे शिपाईची 170 पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातील. ते नंतर पर्मनंट देखील होऊ शकतात. त्याच्यानंतर मत्स्य क्षेत्रिक 99 जागा आणि वाहन चालक 52 जागा अशा प्रकारे ही प कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. आता पूर्ण जर नियमित सांगितले तर नियमित म्हणजे गव्हर्नमेंट मार्फत सरकारी पदे भरली जाणार आहेत. 1059. त्याच्यानंतर बाह्य स्रोत म्हणजे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. 338 पदे आणि सर्व मिळून प्रस्तावित एकूण पदांची जाहिरात किती येऊ शकते? तर 1300 97. परंतु याच्यामध्ये गट अ ची आणि गट अ आणि गट ब ची पदे सोडली तर माझ्या अंदाजे ही जाहिरात किती तर 800 ते 900 पदांसाठी ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. आता या ठिकाणी आकृतिबंध निश्चित करण्याची वगैरे हे ते कामं चालू आहे आणि ही वगैरे नव्याने पदे निर्माण करण्यात आलेली आहे काही देखील तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता जर वेगवेगळं सांगत बसणार नाही कारण हे कार्यालय वेगवेगळी आहेत. तिथे बघू शकता ठाणे कार्यालय, त्याच्यानंतर मुंबई कार्यालय, उपनगर, रायगड, सिंधुदुर्ग येथे मासेमारी केली जाते, मत्स्य व्यवसाय केला जातो. या ठिकाणी गव्हर्नमेंट या ठिकाणी सर्व ऑफिस असणार आहे आणि प्रकल्प जे असतात गव्हर्नमेंटचे त्यांच्या अंतर्गत ही भरती असते. गव्हर्नमेंट जॉब असतो. आता याच्यामध्ये जास्त या ठिकाणी सांगण्यासारखी गोष्ट नाही. तर या ठिकाणी संपूर्ण जी पी-डी-एफ आहे आपल्याला तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती इकडे-तिकडे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेलच. आता महत्त्वाचा पॉइंट विद्यार्थ्यांचा फायनल प्रश्न असतो, की ही जाहिरात कधीपर्यंत येईल? तर आता सध्या आकृतिबंधाला मान्यता भेटलेली आहे. आकृतिबंध तयार करण्याचे काम चालू आहे. तर सरळ सेवेच्या सर्व जाहिराती फेब्रुवारी एंडिंग नंतरच सुरुवात होईल. ही जाहिरात या ठिकाणी 15 फेब्रुवारी पासून तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नक्कीच आलेली बघायला भेटेल. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.